शंभू साचे खूब लड़ोगे जंग, कलश बहाए प्रेम की धारा केवल तुमरे संग। छवि बना के छवि बता के पास तुमरे आयो, छवि देख शिव पुत्र की सौ खुद की भूल गयो। वाह वाह कविराज वाह, अप्रतिम। तुम्ही एवढे सुंदर लिहिता म्हणजे तुमच्यावर साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद असणार। नहीं महाराज, हम तो सिर्फ नमक है आपके। तुम नमक नहीं तुम चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। महाराज, जसा हा सूर्य या जगाचा तिमिर हरून लोकांना वाट दाखवतो, तशीच तुमची कला तिमिराकडून तेजाकडे जाणाऱ्यांना नक्कीच एक साधन होईल। महाराज, आपली आज्ञा असेल तर एक प्रश्न विचारू? अवश्य कविराज। काळाच्या या वाहत्या ओघात ही कला लुप्त झाली तर, किंबहुना एखाद्याने काही कारणास्तव ती साधना सोडली तर तो ती कला विसरेल का? कविराज, प्रत्येक कलाकार त्याचे विचार स्वतःच्या कलेतून मांडतो आणि ह्याच विचारांच्या कडीला पुढची पिढी जोडली जाते आणि ह्यातीलच कलाकार पुढे जाऊन विविध माध्यमातून हेच विचार मांडतात। प्रोफेसर केळफा सादर करीत आहेत ठणठण। विल्यमसनचा हलत्या फोटोंचा। ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ। ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। ईश्वरा झाले शमये तरी उडय
तुला नाही वाटत सेंटरमध्ये डान्सरची गरज आहे? हो बरोबर आहे. एक्सक्यूज मी, तू डान्स करतेस का? हो. तुझ्याकडे घुंगरू आहे? ऋतुजा, काय ग? तिकडे घुंगरू ठेवले, घेऊन ये. हो आणते. एखाद्या कलाकाराने काही कारणास्तव त्याच्या कलेची साधना सोडली तरीही ती कला त्याला विसरत नाही. ही कला त्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून परत साथ घालते.